सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले। गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवरती बेड्या ठोकण्यात आल्या। तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावरती घेऊन पोहोचले। यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि मग पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला। गेले 10 दिवस 3 राज्यातून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहोचला होता। दरम्यान सकाळी 8 ते 9च्या दरम्यान निलेश चव्हाणला पुणे सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्याची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पोलीस त्याची कसून चौकशी करतील। 6 पथकं म्हणजे पुण्यामध्ये देखील निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल होते आणि त्याआधी आपण या हुंडाबळीच्या प्रकरणातही त्याला शोधत होतो। हा निलेश चव्हाण नेमका कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी, गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे? आपल्याकडे जे बावधन पोलीस स्टेशनला नवविवाहितेचं हुंडाबळी प्रकरण घडलं, त्याच्यामध्ये हा निलेश चव्हाण एक आरोपी होता। त्याच्या अटकेसाठी सुरुवातीला लोकल पोलीस स्टेशन वगैरे प्रयत्न करत होते। नंतर घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त सरांनी क्राईम ब्रँचला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि क्राईम ब्रँचचे 3 पथक आपण स्थापन केले होते आणि नंतर मग त्याचं लोकेशन वगैरे आपण काय, तो मोबाईल फोन वापरत नसल्यामुळं काही मिळत नव्हतं। मग इतर मार्गाने आपण बाकी काही टेक्निकल सर्वेलन्स वगैरे करून त्याचा आपण माग काढला। त्याला भारत नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। सर, निलेश चव्हाणचा हा एकूणच प्रवास जो आहे तो अनेक किलोमीटरचा आहे। या प्रवासासाठी त्यांनी कोणती साधनं वापरली? खरं तर त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील आपण जारी केली होती। त्यांनी हवाई मार्गाचाही अवलंब केला असण्याची शक्यता आहे का? काय रूट दिसतोय त्याचा एका? सध्या जे माहिती मिळते त्याच्या नुसार तरी तो सध्या पुण्यातून रायगड, नंतर बाय रोड दिल्ली, दिल्लीतून तो मग उत्तर प्रदेशातील गोरखपूर, असं बाय रोडच त्यांनी प्रवास केलेला आहे। बाहेर कुठं पळून जाऊ नये देशाबाहेर म्हणून आपण त्याची LOC सुद्धा ओपन केलेली होती। सर, निलेश चव्हाण नेपाळमध्ये या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान 3 ते 4 दिवस त्यापेक्षाही जास्त वास्तव्यास होता अशी माहिती समोर येते। तिथे तो कोणाच्या सहाय्याने राहत होता किंवा कशा पद्धतीने राहत होता? ते कोणाच्या मदतीने तिथे पोहोचला या संदर्भात काही माहिती? सध्या तर आपण त्याला ताब्यात घेतल्याचं डिटेल इंट्रोगेशन त्याचं झालेलं नाही आहे। त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडे काही मुद्देमाल जसे की रिव्हॉल्वर आहे किंवा एकंदरीत त्याचे काही साहित्य आपल्याला आढळून आलेत का तो तपासाचा भाग आहे? काय सर? मी मगाशी सांगितलं की आपलं दुपारीच आपण त्याला घेतलेलं आहे ताब्यामध्ये। आता तो प्रवासामध्ये आहे। ज्यावेळी आणलं जाईल त्यावेळी डिटेल इंट्रोगेशन केलं जाईल। गुन्ह्यातील सहभाग किंवा इतर जे काही मुद्दे आहेत ते पुढं मग क्लिअर होतील। पुढील न्यूज सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।